नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून आम्ही 5 मिनिट 5 प्रश्न अशी एक सिरीज सुरू केलेली आहे। तर त्या सिरीजचा आजचा पहिला सेट, तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिला प्रश्नाला। आजचा पहिला प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा सबसे सही सन्निकटन है। आता सन्निकटन म्हणजे सगळ्यात जवळचा। आता प्रश्नाचं म्हणणं असं आहे की जे इक्वेशन दिले आहे या इक्वेशनच्या सगळ्यात जवळचा ऑप्शन कोणता असेल तेच आपलं उत्तर असेल। तर आपण पहा इथे काय दिले आहे 7.1 7.1 into 3.85 upon 9.09। आता एक कॉमन सेन्स आहे, जेव्हा पण आपण पॉइंट 50 च्या वर गेला तर त्या संख्येला, आता समजा इथे 3 च्या पुढे 85 आहे तर आपण काय गृहीत पकडू, 3.85 आहे समजून घ्या इथे, तर आपण काय गृहीत पकडू की 3 न पकडता आपण 4 पकडू। चला इथे 4 पकडले, इथे 7 नंतर 7 पॉइंट नंतर एकच आहे तर आपण इथे गृहीत पकडू 7, आणि इथं 9 पॉइंट नंतर 09 आहे तर आपण काय गृहीत पकडू 9। म्हणजे 7 into 4 upon 9 हे सगळ्यात जवळचं आन्सर येईल। तर ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे मित्रांनो। चला नेक्स्ट प्रश्न, हरीश ने अपनी यात्रा 18.40 पर शुरू की और 22:30 पर समाप्त की। यात्रा को पूरा करने में लिया गया समय कितना है। आता 18 म्हणजे तुम्हाला तर माहित आहे 6 होते, आणि 22 म्हणजे 10 होते। आता हे 6 आणि 10 जाऊ द्या, आता 18 वरून 22 वर गेले आहे। आता किती तास वाढले आहे, आता आपण हिशोब लावला तर पहा 19.40 ला किती तास होईल 1, 20.40 ला किती तास होईल 2, आणि 21.40 ला किती तास होईल 3। 22.40 ला जाऊ शकते का, नाही, कारण गाडी कितीला थांबली आहे 22.3 ला, म्हणजे 3 तास तर कंप्लीट आहे, म्हणजे 4 तास वाला ऑप्शन आपला कॅन्सल होऊन जाईल, बरोबर। आता किती मिनिट आहे, तास तर आपल्याला कळले, पण आता मिनिट किती आहे ते पाहू आपण। पहा 40 मिनिट होते, 60 मिनिटांचा 1 तास असतो, बरोबर आहे। याच्यात 20 मिनिट ऍड केले तर 1 तास आणखी एक्स्ट्रा होऊन जाईल, म्हणजे 20 मिनिट झाले एक्स्ट्रा, आणि हे उरलेले 30 किती झाले 50, म्हणजेच 3 घंटे 50 मिनिट या प्रश्नाचं उत्तर असेल। काही प्रश्न एकदम कॉमन सेन्सने सॉल्व्ह केले जातात, तिथं काही ट्रिक वगैरे किंवा फॉर्म्युला लावायची गरज नसते। तर या 3.50 म्हणजे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचा राईट आन्सर आहे। तर नेक्स्ट प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 3, यदि निम्नवृत्त आलेख में लाल भाग 40 है तो सफेद भाग का कितना है। तो सफेद भाग का कितना है, पहा लाल भाग कुठे आहे, इथे लाल भाग किती दिला आहे आपल्याला 1/2, 1/2 म्हणजेच x/2 बरोबर किती दिला आहे आपल्याला 40, आणि विचारलं काय आहे की सफेद भाग म्हणजे 1/8 आपल्याला विचारला आहे। तर आपण x ची व्हॅल्यू आधी काढून घेऊ। x ची व्हॅल्यू किती येईल, हा 2 इकडे गेला गुणिला भागेलाचा गुणिला गेला तर 80, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 80। आता आपल्याला विचारलं काय आहे सफेद, म्हणजे x/8 बरोबर, नाही सॉरी, x ची व्हॅल्यू आली आपल्याला, x ची व्हॅल्यू किती आहे 80, म्हणजे 80 भागेला 8 किती येईल 8 आहे 80, 10 याचं उत्तर असेल, इझी आहे। ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल। चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4, एक बच्चे ने 5 विषयों में से प्रत्येक में 75 अंक प्राप्त किए। बच्चे के द्वारा प्राप्त किए गए अंकों की माध्यिका कितनी है। आता माध्यिका म्हणजेच काय होते, मधातला। आता 5 विषय आहे आणि 5ही विषयामध्ये त्याने किती घेतले आहे 75 75 75 75, तर 75 गुणिला 5 सरळ किती येईल, 5 5 25, 2 5 7 35 आणि 37, म्हणजे 375 या संख्येचा एव्हरेज येईल। हा अंक, टोटल अंक त्याने घेतले किती 375, पण
आपल्याला विचारलं काय आहे मध्यिका. मध्यिका म्हणजेच त्याचा ऍव्हरेज. तर 5 मुलांचा ऍव्हरेज किती येईल? 5 7 35 उरले 2 5 5 25 याचा ऍव्हरेज सुद्धा 75च येईल. तो ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर असेल. ते कसं आहे हिंदीमध्ये पेपर येतो तर आपल्याला हिंदीत प्रॅक्टिस करणं खूप जरुरी आहे. तर प्रत्येक प्रश्न हिंदी आणि मराठीत कन्फ्यूज नका हो. तुम्ही जर कन्फ्यूज झाले तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण प्रॅक्टिस तुम्ही हिंदीत करा. त्यामुळे आपण हिंदीत प्रॅक्टिस घेत आहोत. प्रश्न क्रमांक 5, निम्नलिखित में से किसकी किंमत अधिक होगी? इथं 2 तुम्हाला समीकरण दिलेले आहे आणि याच्यात कोण बा मोठा आहे हे विचारलं आहे. चला आपण पहिले ट्राय करू. पहिलं वाला इक्वेशन. पहिलं इक्वेशन काय म्हणते? 250 रुपये के 200 पॉकेट है, म्हणजे टोटल पॉकेट कितीचे होईल? पहा पहिलं इक्वेशन काय म्हणते? 250 इंटू 200 पॉकेट कितीचे होईल? 50,000 रुपये. 25 दोन्ही 50 आणि 1 2 3 बरोबर 50,000 रुपयाचे. दुसरं इक्वेशन काय म्हणते? रुपये तर 250च आहे, पण किती डझन? 20 डझन. आता 1 डझन म्हणजे किती होते? 1 डझन म्हणजे 12. तर याचा कन्व्हर्जन किती होईल? 12 दोन्ही 24 म्हणजे 240. तर आपण 250 गुणिला 240 करू. याची किंमत किती आली? 50,000. आता याची किंमत आपण करू 25 0 0 25 चौक 100 आले 10 25 दोन्ही 50 आणि 10 60. तर हे 6,000 आणि 60. तर याची किंमत येते 60,000. म्हणजे दोन्ही इक्वेशन मध्ये सगळ्यात अधिक किंमत कोणाची आहे? तर ऑप्शन नंबर 2 ची आहे. तर उत्तर काय येईल? 1 नाही 2. बस ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं राईट आन्सर आहे मित्रांनो. चला तर 5 प्रश्न आपले झालेले आहेत आणि हा एक प्रश्न आपण तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आपल्या स्टडी मॅथ ह्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया उद्या दुसऱ्या सेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.